नमस्कार मंडळी, मी स्वप्नील शिर्के लालबाग मधून। आता मी सध्या तेजुकायाच्या सिग्नल वरती उभा आहे। आता इथे सिग्नल लागून पण इथे कोणतीच वाहनं थांबत नाहीयेत, कारण का इथे तेजुकायाचं जेव्हापासून काम चालू झालेलं आहे इथे अजिबात सिग्नल फॉलो होत नाहीये। त्याच्यामुळे काय होतंय की इथे स्थानिक रहिवाशांना क्रॉसिंग करण्यासाठी खूप मोठा अडथळा होतोय आणि हा अडथळा त्यांना तर होतोच आहे, पण इथून जेव्हा लहान मुलं, शाळेची मुलं जेव्हा क्रॉसिंग करून जातात त्यांनाही होतोय। आता ही वारंवार कंप्लेंट मी लक्षात आणून सुद्धा ह्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये। माझं महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस यांना विनंती आहे की इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, जेणेकरून इथे कोणता तरी ह्यांना आळा बसू शकतो। आता तुम्ही बघू शकता पुढे जर आम्ही गेलो आणि पुढे जर गणेश गल्लीला जर कोणाला क्रॉसिंग करायचं असेल तेही क्रॉसिंग करू लोक शकत नाहीयेत। त्याचं कारण असं, कारण इथे सिग्नल लागून पण लोक थांबत नाहीयेत, गाड्या थांबत नाहीयेत। त्याच्यामुळे काय होतं की पुढे कोणत्याही प्रकारचं तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाहीये। हा सगळ्यात मोठा अडथळा सध्या इथे निर्माण झालेला आहे। तर माझं ट्रॅफिक पोलिसांना एक विनंती आहे, इथे कृपया करून सीसीटीव्ही कॅमेरे इथे बसवण्यात यावे आणि लवकरात लवकर अशा सिग्नल तोडून जाणाऱ्या चालकांवरती कारवाई व्हावी अशी लालबागकरांची विनंती आहे। आता तुम्ही बघू शकता, आता ही सिग्नल लागलेलं आहे, पण सिग्नल लागून पण कोणतीच गाडी थांबत नाहीये। त्यात मी स्वतः तिथे उभा असून पण तिथे कोणतीही गाडी थांबलेली नाहीये, तुम्ही बघू शकता। माझी ही विनंती आहे, लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्यावी। आता तात्पुरतं इथेच थांबतो। धन्यवाद।